पुढची बातमी पाहूया। मुंबई महापालिकेच्या जागा वाटपासंदर्भामध्ये भाजपची बैठक घेतली जाते। तिढा कायम असलेल्या जागांसंदर्भात भाजपची अंतर्गत बैठक सुरू आहे। या बैठकीला मंत्री आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुंबई अध्यक्ष अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, योगेश सागर हे देखील उपस्थित आहेत। उर्वरित तिढा कायम असलेल्या 40 जागांसंदर्भात खलबत होत असल्याचं कळतंय। मुंबई पालिकेच्या जागा वाटपासंदर्भात भाजपची ही बैठक सुरू आहे। तुषार रुपनवार आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। तुषार, या बैठकीसंदर्भात काय अधिक माहिती आहे? मुंबई भाजपची आता इंटरनल बैठक सुरू आहे। त्यामध्ये आशिष शेलार असतील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, मुंबई अध्यक्ष अमित साटम असतील, प्रवीण दरेकर असतील। आता जी इंटरनल भाजपच्या मुंबई कोर कमिटी जी सुरू आहे ती प्रामुख्याने 40 जागांसंदर्भामध्ये ही खलबतं सुरू आहेत। प्रामुख्याने 2017ला जी शेवटची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये क्रमांक 2 ला भाजपचे जे उमेदवार होते, ज्यांचा पराभव झाला होता, अशा देखील जे उमेदवार आहेत त्यांची यादी काढण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या जागा प्रामुख्याने लालबाग असेल, परेल असेल, या भागामध्ये किती प्रमाणात आहेत त्या जागा स्वतःच्या पदरात टाकून घेण्यासाठी भाजपाचे नेते आग्रही असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे या 40 जागांसंदर्भामध्ये भाजपा जास्तीत जास्त जागा कशा प्रकारे आपल्या पदरात पाडून घेता येतील, आपला स्ट्राईक रेट निवडणुकीमध्ये जर वाढवायचं असेल तर आपल्याला जागा देखील जास्त पाहिजे, हा भाजपा नेत्यांचा रोख आहे। त्यामुळे आता या बैठकीतून आता काय फैसला होतो तेही पाहावं लागेल। तुझा धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी बघूया। नाराज प्रशांत जगताप हे सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहे। राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर आता प्रशांत जगताप सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असं त्यांनी खुद सांगितलेलं आहे, स्वतः त्यांनी स्पष्ट केलं आहे। दरम्यान पक्षातील एका गटाकडून प्रशांत जगताप यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे अशी माहितीही सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान सत्ताधारी सध्या आता आपण तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातच असल्याचं त्यांनी मोठं विधान केलेलं आहे। आता सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर ते आपली भूमिका स्पष्ट करतील। मात्र सुप्रिया सुळे यांनी त्यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाहीये असंही सांगितलंय। राजीनाम्याचं मला काही माहिती नाही, कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे, तर शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही। त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही, मी मीडियातूनच ऐकते। हा पहिला मुद्दा। दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत। त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार? आघाडी करावी का नाही करावी याच्यामध्ये मतांतर असू शकतं। एखाद्याच्या मताच्या असलेल्या चर्चेनुसार निर्णय होत नसतो। पक्षाच्या बहुतेक अशा प्रकारच्या सदस्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांची नाराजगी आहे। अजून मला राजीनामा आलेला नाही, आल्यानंतर त्यांची समजूत घालण्यात आम्ही प्रयत्न करू। मला वाटतं की आपल्याला आता या असलेल्या कार्यकर्त्यांना 8-9 वर्षानंतर ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला संधी मिळत असेल तर तिथं त्या कार्यकर्त्यांसाठी मागे पुढे सरकण्याची इच्छा प्रत्येकाने व्यक्त केलेली आहे। त्याप्रमाणे त्यांनी पण करावं अशी माझी अपेक्षा। माझ्या नेत्या आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांची मी भेट घेणार आहे। महाविकास आघाडी म्हणून आपण लढावं अशा प्रकारचा माझा या ठिकाणी प्रस्ताव आहे। या संदर्भात अर्थात पक्षश्रेष्ठी म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्माननीय पवारसाहेब, सन्माननीय सुप्रियाताई सुळे आणि माननीय शशिकांत शिंदे साहेबांना होते आहेत आणि उद्या सुद्धा राहतील। सुप्रियाताई सुळे यांच्यावर चर्चा झाल्यानंतर मी माझा अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत जाहीर करेन। त्याच्यामुळे आता तरी मी निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षात होतो आणि आहे। चर्चेनंतरच या ठिकाणी पुढचा जो काय माझा मार्ग असेल किंवा जो काय निर्णय असेल तो ठरेल।